सर्वांना नमस्कार. आजच्या गणिताच्या ऑनलाईन शिष्यवृत्ती तासिकेमध्ये पुनश्च एकदा या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी, पालक वर्ग आणि शिक्षक आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. कालच्या तासिकेमध्ये आपण बघितलं एकचल समीकरण या घटकामध्ये एकचल समीकरण म्हणजे काय हे आपण संकल्पना समजून घेतली. त्यानंतर एकचल समीकरणाची उकल कशी काढायची हे पण आपण बघितलं. त्यानंतर आपण काही सरळ रूप देणारी जी उदाहरणं होती ती उदाहरणं सोडवली आणि त्यानंतर आपण शाब्दिक उदाहरणांचा सुद्धा अभ्यास केला. कालच्या तासिकेमध्ये आपण 10 नंबरच्या उदाहरणावरती थांबलेलो होतो. विद्यार्थी मित्रांनो, कालचं जे 10 नंबरचं उदाहरण होतं या उदाहरणामध्ये आपण श्रेयाचे जे वय काढणार होतो त्यामध्ये ते जे समीकरण होतं ते दोन पद्धतीने सोडवता येतं हे मला तुम्हाला सांगायचं होतं. पण काल वेळेअभावी पहिली जी पद्धती वापरत होते, ज्या पद्धतीने मी तुम्हाला उत्तर काढून दाखवणार होते, वेळेअभावी ती पद्धत मला अचानक कॅन्सल करून दुसऱ्या शॉर्टकट पद्धतीने तुम्हाला ते उदाहरणाचं उत्तर काढून दाखवावं लागेल. आपण आज पुन्हा तेच उदाहरण परत एकदा समजून घेऊ. श्रेयाच्या वयाच्या 4 पट तिच्या आईचे वय आहे. मग आपण श्रेयाचं आजचं वय एक्स मानू. श्रेयाचं आजचं वय एक्स आहे, त्यावेळेस तिच्या आईचं वय किती आहे? तिच्या वयाच्या 4 पट आहे. म्हणजे आईचे वय होईल 4x. पुढे काय सांगितलं आहे? 6 वर्षानंतर आईचे वय श्रेयाच्या वयाच्या 2.1/2 पट होईल. आता 6 वर्षानंतर श्रेयाच्या वयामध्ये किती वर्ष वाढतील? 6. म्हणजे तिचं वय होईल x अधिक 6. त्यावेळेस आईचं वय सुद्धा 6 वर्षांनी वाढेल. म्हणजे आईचं वय होईल 4x अधिक 6. पण उदाहरण काय सांगतं की 6 वर्षानंतर आईचं वय जे असणार आहे 4x अधिक 6 हे वय श्रेयाच्या वयाच्या 2.1/2 पट असेल. मग 6 वर्षांनी श्रेयाचं वय असणार आहे x अधिक 6. मग x अधिक 6च्या 2.1/2 पट म्हणजे x अधिक 6 गुणिले 2.1/2. आता आपण याला अंशाधिक अपूर्णांक करून घेऊया. 4x अधिक 6 ही डावी बाजू तशीच ठेवूया आणि उजव्या बाजूला सुद्धा x अधिक 6 असाच ठेवू. 2 गुणिले 4 4 आणि 5 गुणिले 5/2 असं होईल. याच्यापुढे आपण काय केलं होतं? x अधिक 6 तसाच ठेवला आणि हा 5/2 ने कंसाधिक प्रत्येक पदाला गुणलं होतं. 5/2 गुणिले x अधिक 6 ला गुणायचं आहे 5/2 गुणिले 6. ही डावी बाजू होती 4x अधिक 6 बरोबर. ही डावी बाजू तशीच आपण पुढे पुढे आणलं. आता इथे गुणाकार काय आहे? 5x/2 अधिक इथे काय केलं होतं आपण? 2 ने 6 ला भागलं, गुणाकार झाला 15. आता काय करायचं आपल्याला? x चं चिन्ह तर एका बाजूला आणि संख्या एका बाजूला. मग आपण काय करूया? हा 4x इकडे तसाच ठेवूया. हा 5x/2 हा इकडे आला, इथे चिन्ह नाही म्हणजे हा अधिक आहे, हा तिकडे गेला तर वजा होईल. म्हणजे इथं झालं 5x/2 बरोबर. हा 6 इकडे अधिक आहे, 15 कडे आला बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे तर तो वजा होईल. मग इथे होईल 15 वजा 6. आता बघा याचा छेद दिलेला नाही म्हणजे तो 1 मानू. आता इथे छेद समान करण्यासाठी तिरकस गुणाकार करूया. 4x आणि 2 चा तो झाला 8x वजा 5x आणि 1 चा तो झाला 5x आणि छेद 2 चा आणि 1 चा गुणाकार झाला 2.
आणि पुढे 15 मधून 6 काढले उरले 9. आता या दोघांची वजाबाकी करून घेऊ. 8x मधून 5x गेले उरले 3x छेद 2 बरोबर 9. आता काय करा, हा 2 भागीला आहे त्याला इकडे आणला तर तो गुणिले होईल. मग इकडे शिल्लक राहील फक्त 3x आणि बरोबर 9 गुणिले 2 हे झाले 18 म्हणजेच 3x बरोबर 18. आणि आता हा 3 गुणिले आहे तो बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे गेला तर भागिले होणार म्हणून इकडे फक्त x शिल्लक राहील. x बरोबर 18 भागिले 3 आणि अशा प्रकारे x ची किंमत आली 3 18. x ची किंमत आली 6 आणि x आपण कोणाबद्दल म्हणता होता, श्रेयाच्या आजच्या वयाबद्दल. आणि अशा प्रकारे पर्याय नंबर 3 हे आपलं उत्तर आलं आहे. ही एक पद्धत झाली. आता दुसरी पद्धत आपण पुन्हा बघूया. की तुम्हाला काल चालू मध्ये सांगितली होती, परत एकदा सांगते की आजचं वय x 6 वर्षांनी आणि तिचं वय आजचं x आईचं 4x. 6 वर्षांनी तिचं वय x अधिक 6 आईचं 4x अधिक 6. गणितानुसार आईचं 4x अधिक 6 हे जे वय आहे हे बरोबर x अधिक 6 गुणिले डायरेक्ट करून घेऊ याचं रूपांतर अंशाधिक मध्ये 5/2. आता काय करायचं, हा जो 5/2 आहे याच्यातला फक्त 2 जो आहे हा छेदस्थानी आहे गुणिले आहे छेदला म्हणजे याला आपण कसं करू शकतो बघा, 4x अधिक 6 बरोबर x अधिक 6 गुणिले 5 छेद 2 बरोबर. आता हा 2 तिकडे पाठवूया म्हणजे हा इकडे गुणिले होईल डाव्या बाजूला 4x अधिक 6 आणि इकडे होईल x अधिक 6 गुणिले 5. आता डावी बाजू सोडूया. 4 गुणे झाले 8x अधिक 6 गुणे झाले 12 बरोबर. 5x 5 गुणिले x झाले 5x अधिक 6 पंचे झाले 30. पुन्हा तसंच x एका बाजूला घेऊ म्हणजे 8x कडे 5x आणला वजा झाला बरोबर. 30 कडे हा 12 आणला वजा झाला. पुन्हा 8x मधून 5x काढले 3x आले बरोबर. 30 मधून 12 काढले 18 आणि पुन्हा हा 3 तिकडे पाठवला भागिले झाला आणि पुन्हा 18 भागिले 3 x चं उत्तर पुन्हा 6 आलं. पर्याय नंबर 3 हेच उत्तर दोन्ही पद्धतीने आलं. म्हणजे या उदाहरणावरून आपण काय लक्षात घ्यायचं की गणित तुम्ही कोणत्याही पद्धतीने सोडवलं तर तुमची पद्धत बरोबर असेल तर तुमचं उत्तर सुद्धा बरोबर येत असतं. अजून एक गोष्ट मला सांगायची आहे की काही विद्यार्थी अगदी बारकाईने तासिकेकडे लक्ष देत असतात. मला एका विद्यार्थ्याने सांगितलं की मॅडम तुम्ही एका स्लाइडवर 2 गणित दिले होते त्यातलं नजर चुकीने गणित राहून गेलं. ते उदाहरण सुद्धा आपण आता ठिकाणी बघू. काल हे भागाकाराचं उदाहरण आपण सोडवलं होतं, हे उदाहरण राहिलेलं होतं आणि हेच ह्या प्रकारचं उदाहरण मी सांगितलं काल की 2018 ला या प्रकारचं उदाहरण आलेलं होतं. तर बघूया मी परत एकदा उदाहरण लिहिते. x वजा 5 छेद 5 अधिक x अधिक 2 इथे अधिक आहे आणि छेद 2 बरोबर 0. आता यांची बेरीज करण्यासाठी दोघांचे छेद समान करावे लागतील. मग समान करण्यासाठी तो तिरकस गुणाकार या दोघांचा गुणाकार 2 गुणिले x वजा 5 मध्ये अधिक चिन्ह आहे म्हणून ते अधिक लिहा आणि या दोघांचा तिरकस गुणाकार x अधिक 2 गुणिले 5 छेद 5 गुणे 10 होणार आणि बरोबर. एक मिनिट इथे 5 गुणिले 2 इथे इरेजर नसल्यामुळे आपल्याला इथेच फोडावं लागणार आहे मला. 5 गुणिले 2 आणि बरोबर झाले 0. आता काय करायचं, या 2 ने माझ्या प्रत्येक पदाला गुणून घेऊया. 2 आणि 1 चा गुणाकार 2x वजा 5 गुणे 10 आणि 5 आणि 1 चा गुणाकार 5x अधिक 5 गुणे 10 आणि छेद 5 गुणे 10 झाले बरोबर. दुसरी बाजू 0 आहे. आता पुढे बघा 10 ऋण आहे हा 10 धन आहे त्यांची बेरीज केली तर ती 0 होईल. मग x चे 2 पद आहे 2x आणि 5x मिळून झाले 7x आणि छेद 10 बरोबर 0. आता काय करायचं, हा 10 भागिले आहे त्याला 0 कडे पाठवूया म्हणजे तिथे काय होणार 7x बरोबर 0 गुणिले 10 म्हणजे ही बाजू झाली 0
आता 7 ने शून्याला भागलं तरी सुद्धा किंमत काय येणार आहे? 0. आणि अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर पर्याय नंबर किती बघा बरं. बरोबर, पर्याय नंबर 2 हे उत्तर आहे. ठीक आहे, आता आपण आजच्या तासिकेचा पुढचा भाग सुरू करूया. बघा, इथून सुरुवात आहे. उदाहरण व्यवस्थित बघून घ्यायचे. एका संख्येचा 5/4 भाग हा त्या संख्येचा घेते आपण अंडरलाईन करून घ्यायची. जेव्हा जेव्हा तुम्ही गणित वाचता त्याच महत्वाच्या बाबींना अंडरलाईन करत चला. एका संख्येचा 5/4 भाग हा त्या संख्येच्या 7/2 भागापेक्षा 18 ने कमी आहे तर ती संख्या कोणती? मग आता पहिल्यांदा आपण ती संख्या काय मानायची? एक्स मानायची. बरोबर. नंतर त्या संख्येचा किती भाग दिलेला आहे? 5
पुढे काय केलं आपण, हा जो वजा आणला त्याला डाव्या बाजूला पाठवलं. मग इकडे वजा होता, इकडे जाताना अधिक झाला. आपण इथे अधिक 18 लिहिला, फक्त राहिलेलं 18 लिहिलं. आणि इकडचा 7/2x जो होता हा तसाच ठेवला. आणि इकडून आलेला याला क्षीण म्हणजे हा अधिक आहे, हा इकडे आल्यानंतर हा वजा झाला. पुढे काय केलं, आता दोघांची वजाबाकी करायची आहे. अपूर्णांकांच्या वजाबाकीचा नियम आपल्याला माहिती आहे की जर त्यांचे छेद समान असतील तरच त्यांची वजाबाकी करता येते. म्हणून आपण काय केलं, हा जो पहिला अपूर्णांक होता ज्याचा छेद 2 दिसतो आहे त्या अपूर्णांकाला 2 ने जर गुणलं तर 2चा छेद 2 ऐवजी छेद 4 होऊ शकतो. म्हणून दोघांना आवश्यक दोघांना आपण 2 ने गुणलं आणि 7x चे झाले 14x आणि 2 चे झाले 4. आता इथे काय दिसते की दोघांचा छेद काय झालेला आहे, 4 झाला म्हणजे समान झालेला आहे. मग डाव्या बाजूचा 18 आपण तसाच ठेवला. पुढे काय दिसते आपल्याला, अंशामध्ये 14x आहे, इकडे 5x आहे. दोघांची वजाबाकी केली 9x आला आणि 9x छेद 4 हे उत्तर आपलं आलं. इकडे डाव्या बाजूला होता 18. मग काय केलं, हा जो 4 होता ह्या 4 आपण डाव्या बाजूला पाठवलं. डाव्या बाजू हा इकडे बाजूला होता, डाव्या बाजूला गेल्यानंतर तो गुणिले झाला म्हणजे गुणिले केल्यानंतर 18/72 झाले आणि उजव्या बाजूला फक्त 9x शिल्लक राहिले. पुढे काय केलं आपण, यांच्या फक्त जागा बदलून घेतल्या. इथं 9x होता, या 9x मधला x पुन्हा खाली घेतला आणि ह्या 9ला 72 कडे पाठवलं तर इथे 9 ने भागल्यानंतर खरं काय 8 आला. प्रकारे x ची किंमत 8 आली. तुम्हाला लक्षात आलं असेल. आता आपण पुढे जाऊ. समीरकडे 20 रुपयाच्या नोटा आहेत तितक्याच अमीरकडे 50 रुपयाच्या नोटा आहेत. 20 रुपयाच्या नोटा आहेत, काही 50 रुपयाच्या, काही म्हणजे सारख्या. दोघांकडे एकूण 560 रुपये असल्यास दोघांकडील रकमेचे गुणोत्तर किती या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे गुणोत्तर. आपण पहिल्यांदा काय करूया, नोटांची संख्या x मानूया. बरोबर. आता समीरकडे 20 रुपयाच्या नोटा आहे. समीरची अमाऊंट जी आहे, रक्कम जी आहे ती 20 रुपये गुणिले नोटांची संख्या म्हणजे ती झाली 20x. बरोबर, 20x झाली. नंतर अमीरकडे मात्र 50 रुपयाच्या नोटा आहेत. मग त्याच्याकडच्या 50 रुपये गुणिले नोटांची संख्या बरोबर हे झाले 50x. पुढे काय सांगितलेलं म्हणजे त्या 20 रुपयाच्या एवढ्या नोटा x म्हणजे किती माहिती नाहीये. बरोबर, जेव्हा आपण रक्कम काढतो त्यावेळेस 20 रुपयाच्या समजा 5 नोटा असतील तर 20 गुणिले 5 केल्याने ती रक्कम 100 होते. त्याप्रमाणेच हे आहे की नोटांची संख्या माहिती नाहीये ती x मानली. 20 रुपयाच्या नोट आहे म्हणून 20 ला x ने गुणलं, 50 रुपयाच्या नोट आहे म्हणून 50 ला x ने गुणलं. पुढे काय सांगितलेलं आहे, दोघांकडे एकूण 560 रुपये आहेत म्हणजे दोघांच्या नोटांची काय झाली आहे, बेरीज झाली आहे. मग समीरच्या नोटा, समीरची रक्कम 20x आणि अमीरची रक्कम 50x हे दोघांची जोडी झाली 560 रुपये. समीकरण बघा कसं तयार झालं, फक्त बेरीज झाली, अतिशय सिंपल आहे. आता दोन्ही x ची पद आहे, 20 मध्ये 50 मिळवले किती झाले, सोडवा आणि सोडवा, दोघं मिळून झाले 70. डावी बाजू आहे 70, उजवी बाजू आहे 560. आता आपल्याला शोधायचं आहे x. मग पुन्हा आपल्याला 5 झाले. आता 70 ला काय करायचं, 560 लिहायचं. 560 भागिले 70, 0 0 उडवले, 7 आहे 56. म्हणजे नोटांची संख्या किती झाली, 8 नोटा आहे. आणि काय सांगितले आपल्याला, समीरकडे जितक्या नोटा 20 च्या आहेत तितक्याच 50 च्या आहेत. पण समीरची रक्कम काढूया आपण. कोणाची रक्कम काढायची, समीरकडे असलेली रक्कम बरोबर त्याच्या नोटा होत्या सॉरी त्याची रक्कम होती 20x म्हणून 20 गुणिले 8 किती झाले, 8 दुणे 16, 160 रुपये. समीरचे किती झाले, 160. आता अमीरचे काढूया. अमीरची रक्कम आहे 50x. किती आहे, 50x म्हणजे 50
गुणिले 8 बरोबर 400. आता दोघांचं विचारलेलं आहे गुणोत्तर. पहिले नाव कोणाचं आलं? समीपचं आलं, म्हणून समीपची रक्कम आधी घ्यायची. इथे धंदा करायचा नाही ना, इथे कधीच पद असतं. आता इथे काय म्हटलेलं आहे? दोघांकडील रकमेचे गुणोत्तर किती? का असं करायचं ते तुम्हाला नंतर सांगते. समीपची रक्कम आली 160 आणि अनिलची रक्कम आली 400. आता या दोघांचं गुणोत्तर करूया. बघा 0 कट केले, 8 आणि 16 ला भाग देणार, 8 दुणे 16, 8 आणि 40 ला भाग देणार, 8 पंचे 40. तुमचं गुणोत्तर आलं 2/5. आहे का बघा बरोबर? किती नंबरचा पर्याय आहे? 2 नंबरचा. जर आपण पर्याय 2 नंबर इथे जर आपण 1 नंबरचा पर्याय बघितला, जर आपण गणित व्यवस्थित वाचलं नाही आणि घाई गडबडीमध्ये जर अनेकची रक्कम मोठा दिसतोय म्हणून वरती घेतला आणि 160 लहान दिसतोय म्हणून सदस्याने घेतलं, तर आपलं उत्तर 5/2 आलं असतं. आणि अशा प्रकारचं फसवं उत्तर आपले 7/2 मार्क घालू शकतात. म्हणून या गोष्टीमध्ये असं काळजीपूर्वक आपण वाचून आणि नंतरच फायनल आन्सर कडे जायचं असतं. लक्षात आलंच असेल. अतिशय सोपं गणित होतं, त्याच्यामुळे परत सांगण्याची गरज मला तर वाटतं सांगण्याची गरज नाहीये, पण तरी घेऊया. गटांची संख्या x घेतली आणि समीपची रक्कम 20x झाली आणि रक्कम 50x झाली आणि दोघं मिळून 560 झाले. म्हणून समीकरण 20x अधिक 50x बरोबर 560. आणि अशा प्रकारे दोघांची बेरीज झाली 70. 70x बरोबर 560 आणि त्यावर x ची किंमत आली 8. आता x म्हणजे नोटांची संख्या आली. मग 20 एक एवढी रक्कम समीपची होती, त्याच्यातून त्याची किंमत आली 160. त्याचा रुपये आहेत 160 आणि आम्हीचे त्याचे रुपये आहेत 400. मग दोघांचा गुणोत्तर काढल्यावर 160 गेले 400. अशा प्रकारे उत्तर आलं 205. पर्याय नंबर 2. पुढे बघूया आता आपण. बघा परत नाणी नोटांचं उदाहरण आहे आणि हे उदाहरण हमखास असतातच 100%. आता इथे काय बघा, कलिकाकडे जेवढी 2 रुपयाची नाणी आहे, जेवढी 2 रुपयाची नाणी आहे तेवढीच 5 रुपयाची नाणी आहे. म्हणजे तिच्याकडे 2 रुपयाची नाणी आहे आणि 5 रुपयाची नाणी आहे. तिच्याकडे 315 रुपये असल्यास तिच्याकडे असणाऱ्या एकूण नाण्यांची संख्या किती? परत कसंच इकडे नोटा मांडल्या होत्या, जमान्याची नाण्यांची संख्या x बरोबर. मग 2 रुपयाची किती नाणी झाली? 2x. आणि 5 रुपयाची किती झाली? 5x झाली. आता हे दोन्ही मिळून म्हणजे 2 रुपयाची नाणी आणि 5 रुपयाची नाणी मिळून झाले 315 रुपये. किती सोपं आहे ना? चला बरं सोडवा. समीकरण तुम्हाला आता सहजपणे सोडवता येईल. सेम आमच्या उदाहरणासारखंच आहे. उत्तर मी घेतलं आहे कारण नाणी नोटामध्ये बऱ्याचदा गडबड होत असते. सोडवा मग. उजवी बाजू काय केलं आता? 5 आणि 2 6x बरोबर. सॉरी डावी बाजू 7x होईल आणि दुसरी बाजू होईल 315. पुन्हा आता x ची किंमत करा. x बरोबर 315 भागिले 7. 7 ने पहिल्यांदा 31 ला भाग द्या. 7 चौक 28, 3 उरले 35 झाले. 7 5 35 बरोबर. ही झाली नाण्यांची संख्या. पण आपल्याला उदाहरणामध्ये एकूण नाणी विचारलेली आहे. एकूण नाणी म्हणजे 2 रुपयाची नाणी आणि 5 रुपयाची नाणी बरोबर. आता 2 रुपयाची आणि 5 रुपयाची नाणी कशी आहे? तेवढीच म्हणजे समान. जेवढी 2 रुपयाची तेवढीच 5 रुपयाची. मग 2 रुपयाची जर 45 असतील तर 5 रुपयाची सुद्धा किती झाली? 45. आणि मग एकूण नाण्यांची संख्या आली 90. एकूण नाणी किती आली? 90 आली. मग बघा तर पर्यायामध्ये आहे का? किती नंबरचा पर्याय उत्तर आहे? 1 नंबरचा. पर्याय नंबर 1 इज अवर आन्सर. आलं लक्षात? अतिशय सोपं आणि छान असं उदाहरण होतं. आता आपण पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. आता इथे आलं वयाचं गुणोत्तर. बघा मुलांनो, गुणोत्तराचे जे गणित असतात ते खरोखर खूप छान असतात आणि सोडवायला सुद्धा आपल्याला खूप आनंद वाटतो. आणि अशा प्रकारच्या उदाहरणं सोडवल्यानंतर एक वेगळा आनंद मिळत असतो कारण काहीतरी नवीन क्रिएटिव्हिटी आपल्याला त्यामध्ये मिळत असते. कधी कधी अशा उदाहरणं आपल्याला विचार करायला आपण लावतो. ठीक आहे बघा, तर
स्मिता व नीता यांच्या वयाचं गुणोत्तर दिलेलं आहे 3:4 आणि दोघींच्या वयाची बेरीज आहे 35 वर्ष. आता हे जे गुणोत्तर दिलेलं आहे ते गुणोत्तर आहे 3:4. आता हे करूया, या गुणोत्तराची ही समान पट आहे ज्याला आपण स्थिरांक असं सुद्धा म्हणू शकतो. ती पट x मानूया. काय मानायची? समान पट x मानूया. आता स्मिता या गुणोत्तरामध्ये स्मिताच्या वयाचं पट जे आहे, स्मिताच्या वयाची पट, त्याला स्मिताचे वय असं म्हणते मी, पट शब्द न वापरता. जर पट समान पट x असेल तर x ने 3 ला गुणल्यानंतर स्मिताच्या वयाची पट झाली 3x आणि नीताच्या वयाची पट ती झाली 4 गुणिले x म्हणजे 4x. इथपर्यंत क्लिअर झालं? परत एकदा बघा, गुणोत्तराची समान पट म्हणजे स्थिरांक x मानला, त्यावेळेस स्मिताच्या वयाची पट झाली 3x आणि नीताच्या वयाची पट झाली 4x. म्हणजे स्मिताचं वय झालं 3x आणि नीताचं वय झालं 4x. दोघींच्या वयाची बेरीज म्हणजे स्मिताचं वय 3x आणि नीताचं वय 4x बरोबर दोघांची बेरीज किती वर्ष झाली? 35 वर्ष. बघा आता समीकरण तयार झालं. सोपं आहे, मागच्या समीकरणासारखंच आहे. एकदा कन्सेप्ट क्लिअर झाली, समीकरण व्यवस्थित मांडता आलं की पुढे सोडवणं अतिशय सोपं. माझ्या आधी मला वाटतं काही विद्यार्थ्यांचं सोडून सुद्धा झालं असेल, चांगली गोष्ट आहे. आणि स्कॉलरशिप परीक्षेसाठी स्पीड फार महत्वाचा आहे. स्पीड चांगला असेल तर अवघड गणितांना वेळ देता येतो. जे 20% उदाहरणं असतात त्यांना आपण वेळ देऊ शकतो म्हणून सोपे सोपे उदाहरणं पटकन सोडून घ्यायचे, म्हणजे अवघड वाटणाऱ्या उदाहरणांना वेळ देते. तर बघा, डाव्या बाजूला समान चल असलेली पद आहेत, त्यांची बेरीज झाली 7x बरोबर 35 बरोबर. पुन्हा आपण x ची किंमत काढायची आहे. आता 7 तिकडे गेला, भागिले झाला आणि 35 भागिले 7 याची किंमत आली x बरोबर 5. म्हणजे त्यांच्या वयाची जी समान पट मांडली होती आपण x ती आली 5. मग याच्यावरून दोघींची वय विचारलेली आहे. मग आपण स्मिताचं वय काढूया. स्मिताचे वय, आता तिचे वय आहे 3x, म्हणजे 3x एवढी पट आहे तिच्या वयाची. मग 3 गुणिले x ची किंमत 5 लिहूया. तिचं वय आलं 15 वर्ष बरोबर. कोणाचं? स्मिताचं. नंतर नीताचे वय, नीताचे वय पण आपण काढूया. नीताच्या वयाची पट आहे किती आहे? 4x बरोबर. मग इथे करूया 4 गुणिले 5 बरोबर तिचं आलं 20 वर्ष. अशा प्रकारे दोघींच्या वयाची. आता इथे सुद्धा एक काळजी घ्यायची विद्यार्थी मित्रांनो, जशी नावं आली आहेत तसंच गुणोत्तर पण मारायचं आणि तसेच काढलेले वय सुद्धा आपण काढायचे असेल. म्हणजे पहिले नाव स्मिताचं म्हणून स्मिताचं वय 15 वर्ष आणि दुसरं नाव नीताचं म्हणून दुसरं वय 20 वर्ष नीताचं. म्हणजे आपल्या पर्यायामध्ये 15 आणि 20 हे किती नंबरच्या पर्यायामध्ये आहे बघा बरं. किती नंबर आहे? 2 नंबर. व्हेरी गुड. तर आपलं उत्तर अशा प्रकारे आलं, पर्याय नंबर 2. कधी कधी काय होतं बघा, हे जे पर्याय आहे ना, ह्या पर्यायांमध्ये तुम्हाला फसवण्यासाठी हे 15 स्मिताचं वय आहे ना ते न देता, म्हणजे हा पण पर्याय दिलेला असतो तर याच्या आधी 20 आधी नंतर 15 असं पण आपल्याला कन्फ्युज करण्यासाठी दिलं जात असतं. ह्या गोष्टीकडे सुद्धा आपण आपल्या बारकाईने बघितलं पाहिजे. कधी कधी घाई गडबडीमध्ये 16 प्रश्न असतो, पर्याय नंबर 2 आहे, पर्याय नंबर 3 मध्ये पण तेच दिसतंय पण क्रम कसा आहे, किंवा पर्याय नंबर 1 मध्ये सुद्धा आहे पण क्रम कसा आहे न बघता हाताने आपले मार्ग आपण घालून घेत असतो. त्यामुळे बी केअरफुल. लक्षात आलंच असेल तर अतिशय छान असेल, तुम्हाला समजतच असेल. आता आपण पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. बघा आता राजेशचं उदाहरण. राजेशने राजापूर पासून, राजेश कुठून निघालाय? राजापूर पासून निघालेला आहे. राजापूर पासून सोनेवाडी पर्यंत जाण्यासाठी एका अंतराचे 205 भाग
मोठा लिहिणे म्हणजे राजेश प्रवास करायला निघाला. पहिल्यांदा त्याने प्रवास केला मोटारीने, नंतर 1/2 भाग बसने पार केले. म्हणजे 2 साधनाचा त्याने वापर केला, 2 वाहनांचा वापर केला. पहिल्या याच्यामध्ये मोटार, दुसऱ्या याच्यामध्ये बस. तरी सुद्धा काय झालं बघा, तरी अजून सोनेवाडी गाव 15 किलोमीटर दूर आहे. म्हणजे अजून सुद्धा त्याचं गाव सोनेवाडी हे 15 किलोमीटर दूरच आहे. तर राजापूर ते सोनेवाडी गावातील अंतर किती? काय विचारलं आपल्याला? 2 गावांमध्ये अंतर. बघा इथे राजापूर आहे, इथे सोनेवाडी आहे. बरोबर, पहिला अक्षर इथे ठेवतो. आता तो पहिल्यांदा किती भाग केला? 2/5 एवढा भाग. हा 2/5 भाग तो मोटारीने गेला. नंतर 1/2 भाग समजा एवढा तो 1/2 भाग असं समजूया आपण. हा 1/2 भाग तो कशाने गेला? बसने गेला. आणि उरलेलं जे 15 मीटर एवढं अंतर होतं ते अंतर मात्र त्याचं शिल्लक राहिलं. तर तुम्हाला हे राजापूर पासून सोनेवाडी पर्यंतचं अंतर किती आहे ते काढायचं आहे. सॉरी इथे 15 किलोमीटर म्हणायचं, मीटर दिलेलं 15 किलोमीटर. आता आपल्याला काय करायचं आहे? अंतर शोधायचं आहे. तर जे शोधायचं त्याची किंमत मानायची. अंतर किती मानायचं? x मानायचं. बरोबर. त्याच्यानंतर पहिला भाग मोटारीचा. मोटारीने किती अंतर गेला तो? 2/5 भाग म्हणजेच 2/5 x एवढं अंतर गेले. नंतर बसने किती अंतर गेला? 1/2 भाग म्हणजे 1/2 x. आणि उरलेले अंतर, उरलेले किती राहिले? उरलेला अंतर राहिलं 15 किलोमीटर. त्याचा x घ्यायची गरज आहे का? नाही, कारण इथं अंकार दिलेला आहे आपल्याला. असं क्लिअर संख्या दिलेली आहे, तर इथे चल घेण्याची गरज नाही. हे सगळं मिळून म्हणजे मोटार, बस आणि उरलेलं हे सगळं मिळून अंतर किती आहे हे आपल्याला काढायचं आहे. बरोबर. आता काय करा? पहिला भाग मोटारीचा, ते अंतर आहे 2/5 x. दुसरा भाग आहे बसचा, ते अंतर आहे 1/2 x. आणि उरलेलं तिसरं अंतर आहे 15 किमी. हे सगळं मिळून झालेलं आहे एकूण अंतर, 2 गावातील एकूण अंतर. आणि त्यामध्ये किती मानलेलं आहे? x. म्हणून समीकरणाची उजवी बाजू काय येईल? x. इथपर्यंत लक्षात आलं? पुढे बघा. आता याचा छेद 5 आहे, याचा छेद 2 आहे. त्यांचे छेद समान करून घेऊ. ते कसं गुणाकार करा? ह्या दोघांचं 4x अधिक 5 × 5x छेद 5 × 10. आता त्याला झाल्यापर्यंत अधिक 15 बरोबर x. इथपर्यंत आलं लक्षात? आता पुढच्या वेळी काय करूया? हा 5x आणि 4x मिळून झाले 9x आणि त्याचा छेद आहे 10 अधिक 15 बरोबर x. आता करायचं? x एका बाजूला घ्यायचे आणि उरलेले एका बाजूला ठेवायचे. तर काय होतं मला? हा नुसता x आहे. मग असं समजा ही पूर्णांक संख्या असेल आणि हा 9x/10 हा जो आहे हा अपूर्णांक आहे, हे आपल्याला दिसते. बरोबर. मग असं समजूया अपूर्णांक हा पूर्णांक हा अपूर्णांकापेक्षा मोठा असतो. म्हणून काय करायचं? ही जी टर्म आहे या टर्मला आपण उजव्या बाजूला पाठवू. म्हणजे डाव्या बाजूला काय आहे? फक्त 15 आणि उजव्या बाजूला काय आला? x - 9x/10. बरोबर आहे. आता काय करायचं? याचा छेद दिलेला नाही म्हणजे 1 आहे. पुन्हा यांची वजाबाकी करायची म्हणजे छेद पुन्हा सारखी करायला लागतील, पण डावी बाजू तशीच ठेवली. आता काय करायचं? हा x आणि 10 यांचा गुणाकार आला 10x बरोबर. वजा 9 आणि 1 चा गुणाकार आला 9x आणि छेद 10 × 10. आता काय करायचं? आपण तर तसं असतं ना, या दोघांची वजाबाकी करा. 10x मधून मिळायचे किती? x मधून किती उरले? x आणि छेद किती आहे? हा. आता आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची आहे x ची, म्हणून x ला उजव्या बाजूला तसाच ठेवा
आणि हा जो 10 आहे याला 15 कडे पाठवला तर 15 गुणिले 10 होतील आणि यांचे मल्टिप्लिकेशन होईल 150. 150 बरोबर x म्हणजेच x बरोबर 150. तुमचं x ची किंमत आहे 150. हे का बघा बरं पर्यायांमध्ये दिसतंय का? आपण x कोणासाठी मानलं होतं? अंतरासाठी. मग पर्याय नंबर किती आहे आपलं उत्तर? पर्याय नंबर 4. लक्षात आलं असेलच. परत एकदा समजून सांगते, थोडं वेगळं उदाहरण आहे की राजेश रामपूर पासून सोनेवाडी या ठिकाणी निघाला. त्याने 2 वेळा प्रवास केला आणि काही अंतर शिल्लक होते. पहिल्यांदा प्रवास केला मोटारीने. मोटारीने तो किती भाग केला? 2/5 भाग. नंतर दुसऱ्यांदा प्रवास केला बसने. बसने किती अंतर केला? 1/2 भाग. तरी सुद्धा त्याचं अंतर उरलं 15 किलोमीटर. अशा प्रकारे हे जे राजापूर ते सोनेवाडी हे जे अंतर होतं हे 3 भागांमध्ये विभागलं गेलं. मग आपण काय केलं? जे अंतर आपल्याला काढायला विचारलं होतं ते अंतर आपण x मानलं. अंतर x मानल्यानंतर काय केलं आपण? 3ही अंतरांची बेरीज म्हणजे पूर्ण अंतर आहे. अशा प्रकारे समीकरण मांडून घेतलं. ते जे भाग होते त्या भागांना x ने गुणलं, उरलेला 15 किलोमीटर तसंच ठेवलं आणि समीकरणाची डावी बाजू तयार झाली आणि उजवी बाजू बरोबर एकूण अंतर त्या 2 गावांमध्ये अंतर ते आपण x मानलं होतं. अशा प्रकारे आपण याच्यामध्ये 2 अपूर्णांक होते त्यांची बेरीज करण्यासाठी छेद समान केले, तितकाच गुणाकार करून आणि 15 तसाच ठेवला. उजवी बाजू सुद्धा तशीच ठेवली. ते काय केलं? तितकाच गुणाकार केला, छेद समान केले, अंशांची बेरीज झाली 9x आणि छेद हा तसाच आहे. पुढचं सुद्धा उरलेलं जसंच्या तसं ठेवलं. नंतर त्याच्यानंतर काय केलं आपण की x एका बाजूला घेतले आणि संख्या दुसऱ्या बाजूला घेतली. आता इथे तुम्हाला समजून सांगितलं, तुम्ही उलट सुद्धा करू शकता. x ला डाव्या बाजूला पाठवू शकता आणि 15 ला उजव्या बाजूला पाठवू शकता. त्यावेळेस 15चं चिन्ह वजा येईल, इकडचं सुद्धा चिन्ह वजा येईल. पण पुढच्या ओळीमध्ये काय करावं लागेल? दोन्ही बाजूंना -1 ने गुणलं की ते दोघांचे ऋण चिन्ह जातील आणि दोन्ही बाजू धन दिसतील. ते अवघड वाटेल म्हणून मी काय केलं? x हा एकटा आहे, पूर्णांक तुम्हाला समजण्यासाठी सांगितलं. समजा x पूर्णांक आहे, हा पूर्णांक आहे, हा लहान आहे म्हणून आपल्याला लिहूया. बरं, तुम्ही कोणत्या पद्धतीने सोडवले तरी उत्तर सेमच येणार. मग अशा प्रकारे x आणि 9x ची वजाबाकी आली. x/10 आणि डावी बाजू 15 आणि मग काय केलं? हे हात लागल्याने महत्वाचा दिसतोय, हा वजा नाही लक्षात घ्या. आणि मग हा 15 10 कडे पाठवला, 15 नाही 150 झाले, उजव्या बाजूला x आहे आणि अशा प्रकारे x ची व्हॅल्यू आली 150. बघा, एका संख्येची किंमत आणि त्या संख्येच्या व्यक्ती 5 मिळवून बेरीज केली तर ती बेरीज 50 येते. पहिल्यांदा काय दिलेले आहे? एका संख्येची किंमत. नंतर दिलेला आहे त्याच संख्येची दुप्पट. मग आपण काय करूया? एक संख्या जी आहे ती संख्या x मानली जाते. काय मानली? संख्या x मानली. तिची किंमत म्हणजे झाली 3x आणि दुप्पट ती झाली 2x. पुढे काय म्हटलेलं आहे? त्या संख्येची किंमत म्हणजे 3x आणि त्या संख्येची किंमत 5 मिळवली म्हणजे ही जी 2x आहे त्याच्यात पुन्हा 5 मिळवून ही संख्या तयार झाली. दुसरी संख्या 2x अधिक 5 या दोघांची बेरीज किती येते? 50 येते. तर ती संख्या कोणती? अतिशय सोपं आहे. सोडवा बरं. माझ्यापेक्षा लवकर कोणाचं होतं बघा. तुम्हाला स्वतःला दिसणार आहे. आपला आधी होते का मॅडमचा आधी होते? या परत चला. काय केलं बघा मी? मला वाटतं तुमच्यापैकी सगळ्यांचे झालं असेल, तुम्हाला उत्तरही सापडलं असेल. तर बघा 3 आणि 2 मिळून 5 झाले. 5x डाव्या बाजूला तसाच ठेवला. हा 5 इकडे 50 कडे पाठवला. तर 50 मधून 5 वजा केले उरले 45. 5x बरोबर आले 45. तर x बरोबर काय आला? 9. आणि x कशाबद्दल मांडला होता? त्या संख्येबद्दल. बघा बरं, पर्याय नंबर किती आहे आपलं उत्तर? पर्याय नंबर 2.
2 नंबरचा पर्याय 9 हे उत्तर आहे. आले लक्षात? 9 हे उत्तर आहे आपलं. तर अशा प्रकारे तसे सोपं गणित होतं, तुमच्या लक्षात आलंच असेल. परत सांगायची मला आवश्यकता ते वाटत नाही, कारण ते सोपं आहे. अक्षय जरा वेगळं आहे, हे भूमितीतलं गणित वाटतंय की नाही. तर बघा, गणित वाचा सर्वांनी, लक्षपूर्वक वाचायचं गणित. एका चौरसाची परिमिती. कोणती भौमितिक आकृती दिलेली आहे? चौरस. आणि चौरसाचे काय शब्द वापरलेले आहे? परिमिती. बरोबर. त्याच्या क्षेत्रफळाच्या, म्हणजे इथं परिमिती पण आली आणि क्षेत्रफळ आलं, त्याच्या दुप्पट असल्यास त्या चौरसाची बाजू किती? मग आता आपल्याला इथे चौरसाची बाजू मांडावी लागेल. चौरसाची बाजू किती मांडली? एक्स मांडली. बरोबर. मग याच्यावरून चौरसाची परिमिती. आता तुम्हाला माहिती आहे परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज. मग चौरसाला किती बाजू असतात? आकृती थोडीशी होते. चौरसाच्या सर्व बाजू समान असतात, म्हणून त्याची परिमिती 4 गुणिले बाजू म्हणजे 4x. बरोबर. आणि चौरसाचं क्षेत्रफळ, क्षेत्रफळ म्हणजे कोणत्याही आकृतीच्या जनरली 2 बाजूंचा गुणाकार आहे असं आपण गृहीत धरतो. मग याच्या 2 बाजू म्हणजे ही पण x आहे, पण x आहे, म्हणजे क्षेत्रफळ आपण x चा वर्ग. आता पुढे माहिती काय दिली आहे बघा. तर चौरसाची परिमिती ही क्षेत्रफळाच्या दुप्पट आहे. म्हणजे परिमिती बरोबर म्हणजे 4x बरोबर क्षेत्रफळ, क्षेत्रफळ आहे x वर्ग आणि त्याच्या दुप्पट म्हणजे 2 गुणिले क्षेत्रफळ. बरोबर. तर याच्यावरून आपल्याला चौरसाची बाजू काढायची. पण आपल्याला थोडंसं तुम्हाला जंगलिंग वाटत असेल, आपण एक एक करू. पहिल्यांदा हा 4x तसाच ठेवू आणि हा 2 आहे त्याला इकडे पाठवू. इकडे आल्यानंतर तो भागिले होईल. बरोबर. म्हणजे इकडे काय शिल्लक राहिलं? x वर्ग. मग 2 ने 4 ला भागा, 2 आलं. 2x बरोबर x वर्ग असं आलं. आता काय करू? हा गुणिले आहे त्याला इकडे पाठवू, म्हणजे इकडे फक्त 2 शिल्लक राहतो आणि x वर्गाला भागिले x आला. इथे x वर्ग म्हणजे x गुणिले x 2x आहे आणि भागिले x आहे, म्हणजे हा x जर आपण याचा भागाकार 1 होतो. बरोबर. म्हणजे इकडे फक्त काय शिल्लक राहिला? 2 बरोबर x. आता हे असं करत बसायचं नाही बरोबर x. इथे 2 आहेत ना, 2 बघा, 2 काढा, काय x वर काढणार आहे, x शिल्लक राहतो. अशा प्रकारे x ची व्हॅल्यू किती आली? 2. म्हणजे त्या चौरसाची बाजू किती आहे? 2 सेमी. बरोबर. पर्याय नंबर किती आहे? व्हेरी गुड. पर्याय नंबर 1 हे उत्तर आहे. लक्षात आलं? माझ्या आकृतीकडे लक्ष देऊ नका, इथे मोजून काढलेली नाहीये, त्याच्यामुळे चौरस आहे असं समजून घ्या. परत एकदा समजावून सांगते. चौरसाची बाजू काढायची ती आपण x मानली. नंतर आपल्याला शब्द वापरलाय चौरसाची परिमिती. चौरसाची परिमिती म्हणजे 4 गुणिले बाजू आणि चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग. यावरून समीकरण तयार झालं की परिमिती बरोबर क्षेत्रफळाची दुप्पट म्हणजे क्षेत्रफळ गुणिले 2 किंवा 2 गुणिले क्षेत्रफळ. हे मग अशा प्रकारे पहिल्यांदा 2 ला डाव्या बाजूला पाठवलं, अंकांचा भागाकार केला, अंकांचा भागाकार 2x आला आणि उजव्या बाजूला x वर्ग होता. नंतर काय केलं? यातला हा x वर्ग जो आहे x जो आहे x वर्गाकडे पाठवला आणि मग इकडे फक्त 2 शिल्लक राहिला आणि x वर्ग म्हणून x त्याचा भागाकार केला, कॅन्सल झाला, म्हणजेच x बरोबर 2 हे उत्तर आलं आणि आपलं उत्तर आहे पर्याय नंबर 2. त्याच्यानंतर आपण पुढचं उदाहरण बघूया. हा खूप छान गणित आहे. 2 लगतच्या धन पूर्णांक संख्यांची बेरीज 89 आहे. बघा, एक संख्या पहिली संख्या आपण x मानायची. काय मानायची? x. आता लगतच्या आहे. समजा एक संख्या 2 घेतली आपण, त्याच्या लगतची म्हणजे त्याची पुढची संख्या. मग जर आपण एक संख्या x मानली तर 2 नंतर 2 मध्ये 1 मिळवल्यावर 3 होतात. म्हणजे धन संख्या किंवा लगतच्या संख्या या दिलेल्या संख्येत 1 मिळवल्यानंतर पुढची संख्या होत जाते. म्हणजे पुढची जी संख्या आहे दुसरी संख्या ती कशी तयार होईल? तर या x मध्ये 1 मिळवलं की दुसरी संख्या तयार होते. पुढे काय सांगते? 2 लगतच्या संख्या आहे, पण पहिली संख्या x आली, दुसरी x आली, 1 आली. यांची काय आहे? बेरीज. अतिशय सोपं आहे. पहिली संख्या अधिक दुसरी संख्या बरोबर 89. चला बरं,
हा एक्स आणि हा एक्स झाले 2x अधिक 1 बरोबर झाले 89 सोडवा. तुमचं उत्तर झाले असेल. आता श्रेणी तिकडे बांधला बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे 89 मधून 2 वजा होईल. उरले 2x बरोबर 88. तर x बरोबर 42 x बरोबर काय आला 44. पहिली संख्या काय आली 44. आणि दुसरी संख्या त्याच्यापेक्षा एक जास्त आहे ती काढायची गरज वाटते का नाही, कारण आपल्याला विचारलेलं आहे त्यातील लहान संख्या कोणती आली 44. पर्याय नंबर 2 हे उत्तर आहे. लक्षात आलं. चला पुढचं उदाहरण पाहूया आपण. आदित्यकडे राजपेक्षा 42 रुपये जास्त आहे. प्रत्येकाला 8 रुपये दिल्यास त्यांच्याकडील रकमांचे गुणोत्तर 1:4 होईल. तर आदित्यकडे किती रुपये आहेत. आता आदित्यकडे राजपेक्षा जास्त आहे म्हणून राजकडे जे रुपये आहे राजकडे x रुपये आहेत असं माने. बरोबर. ज्यावेळेस राजकडे x रुपये आहे त्यावेळेस आदित्यकडे त्याच्यापेक्षा 42 रुपये जास्त आहे म्हणजे राजचे रुपये अधिक 42 रुपये. इथपर्यंत काय आलं. प्रत्येकाला 8 रुपये दिले. मग जेव्हा राजाला 8 रुपये मिळतील तेव्हा त्याच्याकडे पैसे किती होतील किती रुपये होतील 1 अधिक 8. आणि आदित्यला जेव्हा मिळतील तेव्हा आदित्यकडे एवढे होते आणि 8 झाले. पण आदित्यकडे झाले 1 अधिक 50 आणि त्यावेळेस राजकडे आहे 1 अधिक 8. आता यांचं गुणोत्तर शब्द वापरलेला आहे. गुणोत्तर म्हणजे राजची रक्कम छेद आदित्यची रक्कम बरोबर. त्याचं गुणोत्तर आहे 1/4 म्हणजे 1/4. आपण आता तास सुरू होताना अशा प्रकारचे गणित सोडवले. त्याच्यामध्ये x ची किंमत काढताना तितकाच गुणाकार करायचा म्हणजे 4 ने 1 अधिक 8 ला गुणायचं आणि 1 ने 1 अधिक 50 ला गुणायचं. मग इकडे झाले 4x अधिक 32 बरोबर x अधिक 50. आता काय करूया हा x 4x कडे पाठवला तो वजा करू बरोबर. या 50 कडे तो 32 आला तो सुद्धा वजा होईल आणि वजाबाकी केली तर ही आली 3x बरोबर. ते किती झाले 32 मधून 50 मधून 32 गेले उरले 18 बरोबर आहे ना. आपली किंमत काढा x बरोबर 18 भागिले 3 3 × 18. x ची किंमत किती आली 6. एवढं हवं उत्तर भागलेलं संपलेलं नाही. तर आपल्याला काय करायचं आदित्यची रक्कम. आदित्यकडे किती रुपये होते x अधिक 42. मग x ची किंमत 6 भागा 6 अधिक 42 म्हणून 6 अधिक 42 सॉरी 6 अधिक 42 झाले 48 आणि अशा प्रकारे आदित्यची रक्कम आली 48. पर्याय नंबर 1 हे आपलं उत्तर आहे. लक्षात आलं. परत एकदा सांगते गणित व्यवस्थित बघायचं. आदित्यकडे राजपेक्षा जास्त आहेत म्हणून राजचे पैसे आपण x बनले. आदित्यचे जेवढे जास्त होते तेवढे मिळाले. नंतर दोघांना 8 रुपये मिळाले. मग आदित्यच्या x मध्ये 8 मिळाले आणि सॉरी राजच्या x मध्ये 8 मिळाले आणि आदित्यच्या x अधिक 42 मध्ये 8 त्याच्याकडे झाले 1 अधिक 50 आणि मग त्याचं गुणोत्तर 1/4 होतं म्हणजे 1/4 येतं. दोघांचा गुणोत्तर बरोबर दोघं दिलेली पट आणि मग तितकंच गुणाकार केला तितकंच गुणाकार करून अतिशय सोपं आहे. 4 ने 2 साठी दोन्ही पदांना गुणलं त्याचबरोबर 1 आणि 2 साठी दोन्ही पदांना गुणलं आणि अशा प्रकारे 4x अधिक 32 बरोबर x अधिक 50 असं झालं समीकरण. मग पुढे x चे पद एका बाजूला संख्या दुसऱ्या बाजूला घेतल्या वजाबाकी केली 3x आली त्याची वजाबाकी 18 आली आणि त्याच्यावरून x ची किंमत निघाली 6. x म्हणजे राजचे पैसे. पण आपल्याला उदाहरणामध्ये राजचे नाही विचारले तर कुणाचे विचारले
आदित्यचे, मग आदित्यची रक्कम होती 1+43 म्हणून 42 मध्ये 6 मिळवले आणि अशा प्रकारे उत्तर आलं 8. पर्याय नंबर 1 सॉरी उत्तर आलं 48. पर्याय नंबर 1 हे आपलं उत्तर आहे. पुढचं उदाहरण बघूया. विद्यार्थी मित्रांनो, जितके अशी उदाहरणं जास्तीत जास्त सोडवणार तितका जास्तीत जास्त सराव आपला होतो. आता हे खूप छान आहे बघा. एका आयताकृती बागेची लांबी सॉरी रुंदी लांबीच्या 460 पट आहे. तर जर त्या बागेला थोडं बघूया. एका आयताकृती बागेची रुंदी लांबीच्या पटीत आहे. मग इथं काय मानायचं? लांबी किती मानायची? x मानायची, बरोबर. मग रुंदी किती होईल? तर रुंदी बरोबर लांबीची 460 पट म्हणजे 460 गुणिले x. जर त्या बागेला 4 कदरी कुंपणाचा खर्च 18 रुपये प्रति मीटरने 39,600 रुपये येतो, तर त्या जागेची लांबी किती? आता हा कुंपणाचा खर्च मुलांवर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. त्यावेळेस आपण एखाद्या जागेला आयताकृती जागेला कुंपण करू त्यावेळेस त्याची परिमिती असणार आहे, बरोबर. मग आता 4 वेळा कुंपण केलं तेव्हा तो खर्च आला 39,600 रुपये. मग एका वेळेच्या कुंपणाचा खर्च काढायच्या वरून 4×36 4×36 9,900 रुपये. हे किती वेळा कुंपणाला खर्च आला? पहिल्या कुंपणाला, बरोबर. पण हा खर्च किती लांबीला आहे म्हणजे किती मीटर किती मीटर साठी हा खर्च आहे आपल्याला काढावा लागेल, बरोबर. म्हणजे ही जी सगळी जागा आहे ती किती मीटर आहे हे आपल्याला कसं काढता येईल? तर हा जो खर्च आहे हा खर्च आहे 18 रुपये प्रति मीटरने. म्हणजे एका मीटरला जर 18 रुपये खर्च येतो तर 9,900 रुपये किती मीटर लागेल, बरोबर. मग हा भागाकार करूया आपण. 18×5 पुन्हा 9 उरले 18×5 अशा प्रकारे जो तुमचा अंतर होतो ते अंतर आलं 5 तो खर्च आला ते अंतर आलं 550. पण हे 550 रुपये म्हणजे 550 म्हणजे त्या जागेची झाली परिमिती, बरोबर. आता आकार कोणता आहे? आयताकृती. मग आयताची परिमिती बरोबर शॉर्ट मध्ये लिहिते. आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी आणि रुंदी. आता ही परिमिती किती आली? 550. इथं परत एकदा क्लिअर करते की हा जो होता किती अंतराला आहे ते आपण काढलं आणि ते अंतर आलं 550 मीटर. ही 550 ही परिमितीची किंमत झाली. इथपर्यंत झालं क्लिअर. मग परिमिती बरोबर मग सूत्रामध्ये किंमती टाकल्या. लांबी होती x अधिक रुंदी होती 4/7x आणि बरोबर झाले 550. आता जागा कमी पडणार आहे म्हणून हे लक्षात ठेवा. तुम्ही परिमितीचे समीकरण तयार झालं ते लक्षात ठेवा. पुढचं सोडूया आपण. मग परिमिती होती 550 बरोबर 2 गुणिले लांबी x अधिक रुंदी होती 4/7x. आता हे समीकरण आपल्याला सोडण्यासाठी काय करायचं? पहिल्यांदा 2 आणि दिलेली आहे ती क्रमांक 550 भागिले 2 बरोबर. कसं नका करू. कसं केलं तरी चालेल, काय हरकत नाही. x अधिक 4/7x यांचे छेद समान करून घ्या. किंमत गुणाकारने 7x अधिक 4x छेद 7 हे कसंच ठेवा. हा भागाकार करायची घाई करू नका. पुढे गेला 550 छेद 2 बरोबर 11x छेद 7. आता पुन्हा किंमत केला भागाकार करून किंमत चालेल. वेगवेगळे 4 नंतर हे बोलला 14 आणि हे 10. 275 बरोबर 11x छेद 7.
बरोबर. आता काय करायचं, त्या 275 कडे त्या 7 ला काढला, इकडे 11 एक शिल्लक राहील. पुन्हा 275 गुणिले 7 भागिले 11. 11ने आता या 275 ला भागायचे. 11 गुणिले 22 आणि 11 पाचा 55. बरोबर. आणि 25 गुणिले 25 साते 175 बरोबर एक्स, म्हणजे एक्स बरोबर 175 मीटर ही झाली त्या जागेची लांबी. आपण लांबीसाठी एक्स मानला होता. मग पर्याय नंबर ए हे आपलं आलं उत्तर. लक्षात आलं असेल. काय केलं, फक्त लांबी एक्स मानली. रुंदी 4/7 कोण होती म्हणून रुंदीला 4/7 गुणिले एक्स अशी रुंदी मानली. नंतर एकूण खर्च दिलेला होता 39,600 रुपये. तो 4 पदरी कुंपणाचा होता. त्याच्यावरून 1 पदरी कुंपणाचा खर्च आला होता 9,900 रुपये. हा 9,900 रुपये खर्च किती मीटर साठी आहे हे काढण्यासाठी आपल्याला प्रमाण दिलेलं होतं. एका मीटरला 18 रुपये लागतात. तर 9,900 रुपये किती मीटरला लागतील, त्याच्यावरून आपण जे अंतर काढलं ते आलं 550 मीटर. आता हे 550 मीटर म्हणजे काय, तर त्या चौरसाची त्या आयताची परिमिती. मग आपण सूत्र वापरलं आयताच्या परिमितीचं. सूत्र आहे परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी अधिक रुंदी. मग सूत्रामध्ये किती टाकल्यानंतर आपण हे अशा प्रकारे सोडवलं आणि शेवटी आपल्याला एक्स ची किंमत आली 175 आणि एक्स म्हणजे जागेची लांबी होती, ती लांबी आली 175 मीटर. अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं जितका जास्तीत जास्त संग्रह कराल तितके जास्तीत जास्त उदाहरणं तुम्ही सोडवू शकता. हे सुद्धा खूप सुंदर असं गणित आहे. 2 मिनिटं वेळ आहे. एवढे गणित घेऊया आपण आणि सांगता येईल आपल्याला. एका आयताची लांबी आणि रुंदी यांचे गुणोत्तर दिलेलं आहे 7:4. बघा मुलांमध्ये तुम्हाला आधी सांगितलं या ठिकाणी गुणोत्तर दिलेलं आहे. गुणोत्तराची समान पट म्हणजे स्थिरांक तो मानायचा एक्स. बरोबर. मग लांबी आणि रुंदी यांचा आपण लांबीची पट काढूया. लांबीची पट म्हणजे 7 गुणिले एक्स झाले 7. नंतर रुंदीची पट काढूया. 4 गुणिले एक्स म्हणजे 40. आता आयताची लांबी आणि रुंदी यांचं गुणोत्तर दिल्यानंतर पुढे दिलेलं आहे आपल्याला क्षेत्रफळ. कोणाचं क्षेत्रफळ, आयताचं. मग आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे, त्याला माहित आहे. मिलीलाच असेल. मी आधी पण सांगितलं की जनरली क्षेत्रफळ म्हणजे 2 बाजूंचा गुणाकार. शॉर्ट मध्ये गेलं मी लांबी गुणिले रुंदी. आता लांबी किती आहे 7x गुणिले रुंदी किती आहे 4x आणि क्षेत्रफळ दिलेलं आहे 700 चौरस मीटर. समीकरण कसं तयार झालं का, हेच आपण थोडंसं जागा इंटरचेंज करूया. 7x गुणिले 4x आधी घेऊया, बरोबर आला 700. आता हा गुणाकार करायचा. पहिल्यांदा अंकांचा गुणाकार करा. 7×28 आणि x गुणिले x होतो x चा वर्ग आणि उजवी बाजू आहे 700. आता काय करा, x वर्गला तसंच ठेवा. 700 भागिले 28 करा. आता 28 हे पहिल्यांदा फक्त 70 ला भागा. 28 गुणिले 56 उरले 14 140 झाले. 28 पंचे 140. अशा प्रकारे x वर्गाची किंमत आली 25. आपल्याला x काढायचा आहे म्हणून x वर्गाचं वर्गमूळ घेतलं. 25 चं सुद्धा वर्गमूळ घ्यावं लागेल आणि x ची किंमत किती आली 5 आली. इथं उत्तर संपलं अजिबात नाही. याच्यावर आपल्याला काय काढायचं आहे, आपल्याला लांबी आणि रुंदीचा फरक विचारलेला आहे. मग पहिल्यांदा आपल्याला काढायला लागेल लांबी. इथे काढते बघा. लांबी होती 7x. मग 7x म्हणजे 7 गुणिले किती घेणार 5. मग 7×5 किती झाले 35 आणि रुंदी होती आपली 4x. मग 4 गुणिले सुद्धा काय घ्यायचं 5. 4×5 20 आणि आता शेवटी काढूया फरक. बघा फरक म्हणजे दोन संख्यांची वजाबाकी. 35 मधून 20 काढले किती उरले
15. बघा बरं पर्याय नंबर किती आहे? आता आला बघा 3. किती वेळचा एक आणि 2 नंबरच पर्याय उत्तर येत होतं. शेवटी आला 3 नंबर. ओके, 4 पण आला, 3 पण आला. ठीक आहे. तर अशा प्रकारे एकचल समीकरणे अतिशय मजेदार असा घटक आहे. तुम्ही जितका जास्तीत जास्त उदाहरण बघाल तितकी जास्तीत जास्त उदाहरणं मला वाटतं इथं वेळ संपलेला असल्यामुळे अजून 2-3 उदाहरणं शिल्लक राहिली आहेत. मी तुम्हाला जे स्लाइड दाखवते तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि नंतर हे उदाहरण सोडवा. पटापट स्क्रीनशॉट काढून घ्यायचे. एकच मिनिट बघतो. 23 नंबरची स्लाइड थोडा स्क्रीनशॉट. 24 नंबर आणि 25 नंबर झालेले 3 उदाहरण आहेत. ते 3 उदाहरण तुम्ही सोडवा आणि झालेले जेवढेही 25 उदाहरण आहेत त्या सर्व 25च्या 25 उदाहरणांचा जर तुम्ही व्यवस्थित सराव केला तर तुम्हाला 4 पैकी 4 मार्क 100% मिळणार. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती आज या ऑनलाईन तासिकेच्या निमित्ताने मला आज ही संधी मिळाली याबद्दल मी प्रथमतः आमच्या शाळेचे मुख्याध्यापक मान्य श्री डहाळे सर, केंद्राचे केंद्र प्रमुख मान्य श्री त्र्यंबके साहेब, त्यानंतर शिक्षण विस्तार अधिकारी मान्य श्री मुंडे साहेब, त्याचबरोबर श्रीमती गायकवाड मॅडम, त्यानंतर आपल्या तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी मान्य श्री चव्हाण साहेब आणि आपल्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी मान्य श्री भास्कर पाटील साहेब, या सर्वांचे खूप खूप आभार मानते. कारण या प्लॅटफॉर्मच्या निमित्ताने मला विद्यार्थ्यांशी संवाद साधायला मिळाला. संवाद कसा अप्रत्यक्ष नाही अप्रत्यक्ष झालेला आहे, पण जे काही आपल्याला विद्यार्थ्यांना देता येईल ते देण्याची, स्वतःला एक्सप्रेस करण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर ह्या कर्जत विभागाच्या PRC ला जी ही यंत्रणा उभारण्यासाठी आणि इथं सगळं नियोजन करण्यासाठी जवळपास महिन्याभरापासून आमचे सहकारी मान्य श्री गाडेकर साहेब, त्याचबरोबर गाडवणकर सर या ठिकाणी यांचं सुद्धा खूप सहकार्य लाभलं. त्यांचं सुद्धा मी खूप खूप आभार मानते. खरं तर या तालुक्यामध्ये मी आत्ताच नव्याने बदलून आलेले आहे आणि ही माझी पहिली संधी होती आणि संधी मिळाली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनी माझं हे सर्व ऐकून घेतलं, त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. आणि शेवटच्या परीक्षेसाठी तुम्हाला सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तुमच्यापैकी नक्कीच कर्जत तालुक्यातले जास्तीत जास्त विद्यार्थी मेरिटला येतील अशी मी अपेक्षा करते. या ठिकाणी थांबते. धन्यवाद.